नमस्कार शेतकरी बंधूंनो. एका कापसाच्या बोंडामागे फक्त पीक नसतं, तर एका शेतकऱ्याचं वर्षभराचं स्वप्न, त्याच्या कुटुंबांची आशा आणि लेकरांच्या भविष्याची जबाबदारी दडलेली असते. कापूस शेती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचा खर्च कमी करून, उत्पादन वाढवून आणि रब्बी पिकांसाठी वेळ वाचवणारे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे सघन लागवड प्रणाली, म्हणजेच हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम. भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांनी विकसित केलेली सघन लागवड प्रणाली आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. HDPS म्हणजे कमी अंतरावर अधिक झाडांची लागवड करून कमी कालावधीत अधिक उत्पादन घेण्याची आधुनिक पद्धत. उथळ, हलक्या आणि लाल जमिनीत 90 बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून सघन लागवड करावी. तर मध्यम ते खोल काळ्या जमिनीत 90 बाय 30 सेंटीमीटर अंतर ठेवून मध्यम घनतेची लागवड फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये कमी जागेत अधिक झाडांची वैज्ञानिक लागवड करून सूर्यप्रकाश, पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर केला जातो. वाण निवडताना काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या पद्धतीमध्ये कॉम्पॅक्ट आणि लहान झाडांचे, सरळ वाढणारे आणि कमी उंचीचे, रसशोषक किडी व रोगांना सहनशील, एकसमान बोंडे उघडणारे आणि मोठ्या आकारांची बोंडे असलेल्या वाणांची निवड करावी. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. न्यूमॅटिक पेरणी यंत्र वापरल्यास योग्य खोलीवर एकसमान पेरणी होते. खत व्यवस्थापनात बागायती बीटी कपाशीसाठी 120-60-60, कोरडवाहू बीटी कपाशीसाठी 90-45-45 NPK किलो प्रति हेक्टर प्रमाणे शिफारस करण्यात आली आहे. नत्राचे 2 हप्ते द्यावेत, अर्धे पेरणीवेळी आणि उर्वरित 30 दिवसांनी द्यावे. पेरणीनंतर 24 ते 48 तासांच्या आत पेंडिमिथॅलिनची उगवणपूर्व फवारणी करावी. त्यानंतर 20 ते 30 दिवसांनी रुंद व अरुंद पानांच्या तणांसाठी क्विझॅलोपॉप इथाइल आणि पायरिथायोबॅक सोडियमची फवारणी करावी. सघन लागवडीमुळे जमीन लवकर झाकली जाते आणि तणांची वाढ आपोआप कमी होते. HDPS मध्ये झाडांची अनावश्यक वाढ नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी मेपिक्वेट क्लोराईड 5% AS या PGR ची फवारणी करावी. पहिली फवारणी 40 ते 45 दिवसांनी किंवा पात्या लागण्याच्या अवस्थेत असताना करावी. दुसरी 15 ते 20 दिवसांनी आणि गरज असल्यास तिसरी फवारणी करावी. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. HDPS पद्धतीमुळे पारंपरिक लागवडीपेक्षा 20 ते 30% अधिक उत्पादन मिळते. निंदण आणि लागवडीचा खर्च कमी होतो. कापूस 3 वेचणीत निघतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कापूस लवकर निघाल्यामुळे रब्बी हंगामात गहू पिकाचे उशिरा पेरणीचे वाण तसेच इतर पिके घेता येतात. शेतकरी मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवणे शक्य आहे. सघन लागवड प्रणाली म्हणजेच HDPS ही भविष्यातील फायदेशीर कपाशी शेतीची दिशा आहे. अधिक माहितीसाठी KVK अकोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.